या अगोदर आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हा घटक अभ्यासलेला आहे। यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव, त्यांची उदाहरणे आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग, लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचे उपयोग हा भाग अभ्यासलेला आहे। आज आपण उपद्रवी सूक्ष्मजीव अभ्यासणार आहोत। आता उपद्रवी सूक्ष्मजीव यामध्ये कवके हे पहिलं उदाहरण आहे। तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात। ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, वाळलेले लाकूड असेल तर अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात। कवकाचे तंतू या पदार्थामध्ये खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात। या प्रक्रियेमध्ये तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो, म्हणून बुरशी आलेले कापड, गोणपाट यासारख्या वस्तू आहेत, पाकिटे असतील किंवा कातडी वस्तू, तर यासारख्या फार काळ टिकत नाहीत, लाकडी वस्तू खराब होतात। तर हे कवकांमुळे होणारे परिणाम। याशिवाय दुसरं उदाहरण आहे क्लॉस्ट्रिडियम। तर यामध्ये क्लॉस्ट्रिडियम हे कोणत्या पद्धतीनं उपद्रवी ठरतात, हानिकारक ठरतात, तर शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम। जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीमध्ये जगतात, तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये आढळतात। हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराप्रमाणे हे बीजाणू तयार होतात आणि यांचे वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनच्या हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीमध्ये वाढतात। तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की अन्नपदार्थ खराब होणे याचं कारण म्हणजे ज्याला आपण शिळे अन्न म्हणतो, तर हे अन्नपदार्थ क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूंमुळे खराब होतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खाण्यास योग्य नाहीत। तर हे क्लॉस्ट्रिडियम या उपद्रवी सूक्ष्मजीवांमुळे हे अन्नपदार्थ खराब होतात। तर या जीवाणूच्या 100 प्रजाती आहेत आणि या स्वतंत्रपणे काही मातीमध्ये वाढतात, तर काही मानव व प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये आढळतात। तर हे ऑक्सिजनशिवाय सर्वसाधारणपणे वाढू शकतात, याचा अर्थ ते विनॉक्सी परिस्थितीमध्ये वाढतात। तर या क्लॉस्ट्रिडियमच्या ज्या प्रजाती आहेत त्या क्लॉस्ट्रिडियम टिटॅनिया आहे, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्स, क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिनम आणि क्लॉस्ट्रिडियम डिफेन्साइल। तर अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत आणि आकृतींचं जर निरीक्षण केलं तर या सर्व प्रजाती दिसतात कोणत्या पद्धतीनं, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो किंवा पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं आकृती दिलेली असते, तर प्रत्यक्ष त्याची रचना ही संयुक्त सूक्ष्मदर्शी या सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने अभ्यासलेली असते आणि हे सूक्ष्मजीव दिसतात कसे हे सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने आपल्याला अभ्यासता येते। तर यामध्ये आकृतीत जर निरीक्षण केलं तर यांची रचना किंवा हे बीजाणूंचे जे आकार आहेत ते आपल्याला निश्चितपणे सोप्या पद्धतीने हे अभ्यासता येतात। आता याशिवाय इतरही काही रोगकारक सूक्ष्मजीव आहेत। आपल्या फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का, तर आता फक्त क्लॉस्ट्रिडियम एवढेच कारणीभूत नाहीत, कारण आपल्या परिसरामध्ये सुद्धा, वातावरणामध्ये इतरसुद्धा काही उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत की ज्याला आपण रोगजंतू म्हणतो। म्हणजे काय केवळ एकच उपद्रवी आहे असं नाही। ज्या पद्धतीनं आपण उपयोगी सूक्ष्मजीव अभ्यासले की हे सूक्ष्मजीव आपल्याला कशा पद्धतीनं उपयुक्त ठरतात, त्याच पद्धतीनं हा घटक अभ्यासायचा आहे की हे उपद्रव कोणत्या पद्धतीनं करतात। तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, केवळ क्लॉस्ट्रिडियमच नाही, कारण वातावरणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत, जीवाणू आहेत, विषाणू आहेत, आदिजीव, कवक, तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मानवी रोगांसाठी कारणीभूत असतात। जीवाणूंपेक्षाही आकाराने लहान असणारे सूक्ष्मजीव फक्त सजीव पेशीतच वाढ आणि प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल यामध्ये कोणत्या पद्धतीने ते त्रासदायक ठरू शकतात, तर हे काही उदाहरण दाखल या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे।
म्हणजे इथं प्रत्यक्ष उपद्रवी सूक्ष्मजीव अभ्यासत असताना यामध्ये रोग प्रसार कोणत्या पद्धतीनं होतो हा भाग महत्त्वाचा आहे. कारण रोग प्रसार कोणत्या पद्धतीनं होतो म्हणजे प्रत्यक्ष एखादा विशिष्ट रोग प्रसार होण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव, ज्याला आपण उपद्रवी म्हणतोय, ते कोणते उपद्रवी सूक्ष्मजीव कारणीभूत ठरतात. कारण त्याच्याशिवाय त्याच्यावरचा जो उपाय आहे किंवा त्याचा जो प्रतिबंध आहे तो आपल्याला मिळू शकत नाही किंवा त्याच्यावर ते योग्य पद्धतीनं प्रतिबंध करणे शक्य होत नाही. तर यासाठी रोग प्रसार व प्रतिबंध, तर यामध्ये एक तक्ता आहे आणि हा तक्ता महत्त्वपूर्ण आहे. कारण बरेचसे मुद्दे किंवा या प्रकरणामध्ये जो मुख्य घटक अभ्यासायचा आहे तो अतिशय थोडक्यात अगदी मुद्देसूद या ठिकाणी या तक्त्यावरून अभ्यासता येतो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे रोगाचे नाव, त्याचे कारक असणारे घटक, प्रसार कोणत्या माध्यमातून होतो आणि नंतर मग त्याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो. तर अशा पद्धतीनं कावीळ आहे, इन्फ्लुएन्झा आहे, गोवर खांजणे आहे, बर्ड फ्लू आहे, डेंग्यू आहे, ताप आहे, निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा, हिवताप, तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची नाव आहेत. तर याला कारक असणारे बहुतेक करून सर्वांना हे विषाणूच कारक घटक आहेत. फक्त निमोनिया आणि कुष्ठरोग यासाठी जीवाणू कारक घटक आहेत. कॉलराला जीवाणू, हिवतापला आदिजीव. तर या पद्धतीनं हे कारक घटक, हे प्रसार कोणत्या माध्यमातून होतात तर बहुधा दूषित पाणी, अन्न, रोग्याशी संपर्क, रोगी प्राणी पक्षी, डासांचा दंश, रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब, अशा पद्धतीनं. तर अस्वच्छ परिसर, वस्तूंची हाताळणी, म्हणजे कोणत्या माध्यमातून रोगाचा प्रसार होतो. तर हे अभ्यासल्यानंतर मग त्याच्यावरती मग प्रतिबंध करणे. आता प्रतिबंधामध्ये महत्त्वाचं काय आहे की कोणत्या प्रकारचा आजार असेल, कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर योग्य पद्धतीनं डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण कोणत्याही प्रकारे आपण वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करायचा नसतो. कारण डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कोणत्या पद्धतीनं ते कारक घटक कोणते आहेत, त्याचं प्रसार माध्यम कसा आहे, त्या पद्धतीनं जो प्रतिबंध आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि बऱ्यापैकी जर आपण आपल्या आरोग्यविषयक जर चांगल्या सवयी ठेवल्या, आपला परिसर स्वच्छ, वैयक्तिक स्वच्छता, त्यानंतर हाताची स्वच्छता, म्हणजे अन्नपदार्थातून सुद्धा काही उपद्रव होणार नाही, उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नमार्गामध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीनं आपण जर काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपण वैयक्तिक पातळीवर सुद्धा हा रोग प्रसार थांबवू शकतो, रोग प्रतिबंध करू शकतो. आता याशिवाय हे उपद्रवी सूक्ष्मजीव अभ्यासत असताना आणखी काही उदाहरणं आहेत आणि ते कोणकोणत्या माध्यमातून हे आपल्याला अभ्यासायचं आहे. याशिवाय याला अनुसरून काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत की ही सूक्ष्मजीवाच्या संदर्भात म्हणजे प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या प्रक्रियेमध्ये हे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी असतात किंवा त्या पद्धतीनं त्यांचा समावेश किंवा त्या कोणत्या प्रक्रियेमध्ये ते समाविष्ट आहेत ते आपल्याला काही उदाहरणावरून अभ्यासता येईल. आता यासारखे प्रश्न कोणते आहेत ते आपण बघूया. की लोणच्याच्या बरणीला आतून मीठ लावतात व फोडींवर तेलाचा थर ठेवतात, तो कशासाठी? त्यानंतर बाहेरील खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी त्यामध्ये कोणती परिरक्षक मिसळले जातात? कवक वर्गाचे व इतर प्राणी यामधून इतर वनस्पती यांचा प्रत्यक्षपणे प्राण्यांना कोणत्या पद्धतीनं उपयोग होतो? याशिवाय दगडफूल, ज्याला आपण दगडफूल म्हणतो ते म्हणजे लायकेन, या मसाल्याच्या पदार्थाची रचना कशी आहे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कुठे होतो? खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावर वापरलेले खराब होण्याची तारीख किंवा त्याची निर्मिती कोणत्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यामध्ये एखाद्या विशिष्ट पदार्थामध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहेत. तर हा जो भाग आहे तर याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण वापरत असतो तर हे पदार्थ वापरत असताना काही ठिकाणी मग
उपयोगी सूक्ष्मजीव असणारे सुद्धा आहेत त्या ठिकाणी. त्याशिवाय पुन्हा उपद्रवी सूक्ष्मजीवाचा काही बाबतीत उपद्रव होत असलेलं सुद्धा आपल्याला काही प्रक्रियांमध्ये दिसून येतो. तर सूक्ष्मजीव अभ्यासत असताना तर या प्रकरणामध्ये थोडंसं आपण मुद्देसूद जर पाहिलं तर यामध्ये दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे हा घटक अभ्यासायचा आहे. कारण परस्पर विरोधी असणारे यांची वैशिष्ट्ये आहेत की उपयोगी आणि उपद्रवी. तर अभ्यासण्यासाठी दिलेल्या मुद्द्याप्रमाणे आपल्याला महत्त्वाची उदाहरणं लक्षात ठेवली पाहिजेत की उपयुक्त कोणते आहेत तर लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि किण्व. आणि उपद्रवीमध्ये क्लॅस्ट्रिडियम आणि इतर सूक्ष्मजीव. मग पहिल्यांदा आपण जी उदाहरणं पाहिली की सूक्ष्मजीव म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत, ते कुठे आढळतात, सर्वसाधारण त्यांची रचना कशी आहे आणि कोणत्या पद्धतीने ते उपयोगी पडतात याची जी उदाहरणं आहेत, उदाहरणार्थ किण्वन प्रक्रिया. तर हा भाग महत्त्वाचा आहे. त्याची उदाहरणं आहेत. प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या निर्मितीची उदाहरणं आपण पाहिली तर हे उपयोगी सूक्ष्मजीवांच्या बाबतीत आहे. उपद्रवीच्या बाबतीत रोग आणि रोग प्रसार आहे, त्याचा प्रतिबंध आहे, ते कोणत्या पद्धतीनं उपद्रवी ठरतात हाही भाग आपण अभ्यासलेला आहे. तर याशिवाय यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आहेत, रायझोबियम सहजीवी जीवाणू याची आकृती आहे. याशिवाय कवक पेशी आकृती आहे, त्यांची रचना कशी असते तीसुद्धा आकृती आहे. किण्वन प्रक्रिया कशी घडते किंवा किण्व म्हणजे काय, कशा पद्धतीनं ती प्रक्रिया घडते त्याच्याही आकृत्या आहेत. तर आणखी आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर अगदी सोप्या पद्धतीनं हा घटक अभ्यासता येईल. आणि थोडंसं उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव अभ्यासत असताना यांचे प्रमुख वैशिष्ट्य हे परस्पर विरोधीच आहेत. त्यामुळं प्रश्न प्रकारानुसार हा घटक अभ्यासायचा आहे. त्यामध्ये त्यांची उदाहरणे आणि प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोगीची उदाहरणे आणि उपद्रवीची उदाहरणे, याशिवाय त्यांच्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यावरून त्यांची असणारी रचना, अशा पद्धतीनं हा घटक अभ्यासता येईल. याशिवाय इतर रोग सूक्ष्मजीव यामध्ये आपण क्लॅस्ट्रिडियमचं उदाहरण पाहिलेलं आहे. तर यामध्ये क्लॅस्ट्रिडियम कशा पद्धतीनं तो उपद्रवी ठरतो हाही भाग आपण अभ्यासलेला आहे. याशिवाय शास्त्रज्ञांनी कोणत्या पद्धतीनं हा घटक अभ्यासलेला आहे याचं उदाहरण दिलेलं आहे. उपयुक्त असणारे ज्याला प्रतिजैविके म्हणतात तर हे कोणत्या पद्धतीनं मिळवलेले आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला की औषध निर्मितीमध्ये सुद्धा हे उपयोग कसा झालेला आहे. तर अनेक उदाहरणं आहेत, शास्त्रज्ञांची माहिती आहे. तर या पद्धतीनं हा घटक अभ्यासून याचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे.